कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अहमदाबाद येथे घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातात न्हावा गावची हवाई सुंदरी मैथिली पाटील यांचा मृत्यू झाला असून संपूर्ण उरण पनवेल परिसरावरती शोककळा पसरली आहे। या पार्श्वभूमीवरती उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी मैथिलीच्या न्हावा गावातील राहत्या घरी जाऊन तिचे वडील मोरेश्वर पाटील आणि कुटुंबियांची भेट घेतली। त्यांनी कुटुंबियांना सांत्वन दिले आणि या दुःखद प्रसंगी त्यांच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले। मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील हे न्हावा गावातील भाजपचे बूथ अध्यक्ष आहेत। 4 दिवसांपूर्वी आजारी असल्यामुळे मैथिली काही काळासाठी घरी आली होती, परंतु लंडनला उड्डाणासाठी ती नुकतीच परत निघाली होती। अपघात होण्याच्या अवघ्या अर्धा तास आधी तिने लंडन प्रवासाबाबत आपल्या आई-वडिलांशी संवाद साधला होता। या भीषण अपघातानंतर मैथिलीची ओळख पटवण्यासाठी तिचे आई-वडील अहमदाबादला रवाना झालेत। न्हावा गावासह संपूर्ण उरण व पनवेल परिसरात हवाई सुंदरी मैथिलीच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे। तिच्या निधनाने गावातील एक उद्योन्मुख तारा अकाली हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। आता आमचे ज्येष्ठ सहकारी हरेश्वर यांची कन्या मैथिली हा मोरेश्वर याची कन्या मैथिली ही मोरेश्वर हा आमचा या इथला बूथ अध्यक्ष होता आणि त्याची आत्ताच 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी फार आनंदाने ऑफिसला येऊन सांगून गेलेला की साहेब ही क्रू मेंबर झाली आहे, याच्याहून पुढे चालली आहे, परीक्षा देते। एक आनंदाचं वातावरण घरात असताना असा अपघात होतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून जाते। हे बघताय तुम्ही की पूर्ण गावातनं या परिसरात दुःख झालंय आणि हे दुःख आहे, त्यांचं दुःख आमचं सगळ्यांचंच दुःख आहे। त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाणावलेलेच आहेत। त्याच्यामुळे एक पूर्ण कुटुंब भरारी घेत होतं आणि तेव्हाच असा अपघात घडतो तेव्हा पूर्ण कुटुंबच कोलॅप्स होतं आणि आम्ही सर्व परिवारातलेच आहोत तिच्या। असंच आहे। खरं तर इतकी हालापेक्षा सहन करताना इतक्या गरिबीमध्ये अशा प्रकारचं काही नक्की त्याचे मोरेश्वरनी फार कष्टाने मुलांना शिकवलंय आणि ती परवाच 4 दिवस अगोदर आजारी होती आणि काल परवा ती इथून गेली आणि ती दिल्लीला जाणार, अहमदाबादला जाणार, तिथून पुढे मिळणार कुठल्या फ्लाईटने जाणार हे सर्व काल तिने 1:10 शेवटी तिच्या आईशी संपर्क झाला आणि 1:40 हा पूर्ण अपघात झाला। त्याच्यामुळे हे परिवारावर आलेलं कोणावर न यावं असं संकट देशावर आलंय। एवढी लोक एकदाच गेली आहेत आणि त्याच्यात ही आमची मुलगी गेली आहे, याचं दुःख आम्हाला सगळ्यांना।